दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मात्र या अर्थसंकल्पावर कर्जमाफीचं सावट असल्यानं आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय। आज मुख्यमंत्री सभागृहात याबद्दल निवेदन करतील। दरम्यान कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत असं शिवसेना नेते जरी सांगत असले तरी शिवसेनेचं मन वळवण्यात भाजपला यश आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याबद्दलचे अधिक अपडेट्स घेऊया। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घडामोडी त्याच्यानंतर कालची दिल्लीवारी, या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात? शिवसेना आता थंड होणार आहे का? नक्कीच अश्विन, आपण पाहतोय की जेव्हा खरं तर शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली होती, आपण दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी किंवा पंतप्रधानांशी चर्चा केली पाहिजे, तेव्हाच कुठेतरी हा मार्ग सुकर होताना दिसत होता। ही कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात होत होती। काल जेव्हा मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन गेले होते तेव्हा केंद्राकडे त्यांनी ही मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की राज्य सरकारला कर्जमाफीसाठी तितका निधी उपलब्ध नाही आणि त्यासाठी केंद्राची मदत घ्यावी लागेल। त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये कुठेतरी एक सकारात्मक भूमिका राज्य सरकारकडून मांडण्यात येईल की कर्जमाफीसाठी किती निधीची आवश्यकता आहे आणि किती कोटीच्या मदतीचा प्रस्ताव ते केंद्राकडे पाठवणार आहेत आणि या मदतीबाबत राज्य सरकारचा त्याबाबत किती हिस्सा असेल याबाबत देखील एखादी मेन्शन आजच्या अर्थसंकल्पात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। आणि यानंतरच कुठेतरी शिवसेनेचं मन वळवण्यात भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती मिळते आहे। म्हणूनच काल रात्री जे आहे दिल्लीवरून आल्या कॅबिनेट बैठक झाली होती, ज्यामध्ये हे जे बजेट आहे जे आज सादर केलं जाणार आहे ते देखील मंजूर करून घेण्यात आलं होतं। अश्विन, काल जेव्हा कॅबिनेटच्या बैठकीला सर्व शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते आणि कॅबिनेट मंजूर झालं तेव्हाच हे चित्र स्पष्ट झालं होतं की कुठेतरी बजेटला शिवसेनेचा पाठिंबा आहे आणि आज बजेट मांडताना देखील हा पाठिंबा दिसून येईल। आणि स्वतः अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कालच स्पष्ट केलं होतं की विधान परिषदेमध्ये ते स्वतः अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्यामुळे शिवसेनेकडनं तरी ही कोंडी फुटल्याची आहे आणि आज अर्थसंकल्प सादर करताना शिवसेनेचा पाठिंबा असेल असं चित्र दिसण्याची शक्यता आहे आणि त्यांचं मन वळवण्यात कुठेतरी यश आलंय अशीच सूत्रांची माहिती आहे। अश्विन, रश्मी, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान महाराष्ट्राच्या कर्जमाफी करता दिल्लीमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाची अवघ्या 20 मिनिटांमध्ये बोळवण करण्यात आली। त्यामुळे कर्जमाफीचं ठोस आश्वासन न घेताच मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना माघारी परतावं लागलंय। कर्जमाफीबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दरम्यान कर्जमाफीच्या गदारोळामुळे आजच्या अर्थसंकल्पावर जे सावट निर्माण झालंय ते दूर करण्यासाठीच ही दिल्लीवारी आखण्यात आली होती का अशी शंका उपस्थित केली जाते। या आमच्या शेतकऱ्याला शाश्वत शेती विकासाकडे आम्हाला नेता येणार नाही आणि त्यामुळे तो पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकही झाली पाहिजे आणि त्याचं कर्ज माफ होऊन त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्येही आणता आलं पाहिजे। या दृष्टीनं केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी आणि त्यांनी हे देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या संदर्भात अतिशय सकारात्मक विचार करून कशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येईल, कशा प्रकारची योजना तयार करता येईल या संदर्भात केंद्र सरकार निश्चित विचार करेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे।